नाशिक महानगरपालिका सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीनं नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत 1 जानेवारी 2026 ते 27 जून 2026 या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेमध्ये एकूण 1257 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये कचरा वर्गीकरण न करणाऱ्या 1035 नागरिकांवर कारवाई करण्यात आली, तर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी 57 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये एकूण 14,24,080 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला। सिडको विभागीय कार्यालयानं नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचं तसेच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन केलं। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढे देखील अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्याकडून देण्यात आली आहे। नवीन नाशिक विभागात घरोघर घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी जात असते। जी नागरिक कचऱ्याचं वर्गीकरण न करता कचरा घंटागाडीत देतात त्या नागरिकांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच बाजारामध्ये व ज्या ठिकाणी भाजी बाजार आहे त्या ठिकाणी जे भाजी विक्रेते व इतर विक्रेते सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करतात अशा बाबत घनकचरा विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की घंटागाडीत कचरा देताना वर्गीकरण करून द्यावं, ओला व सुका याप्रमाणे वेगवेगळा कचरा द्यावा, तसेच सिंगल प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात येत आहे। 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण 1257 नागरिकांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि यातून 14,24,000 रुपये दंड करण्यात आला आहे। ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। महानगरपालिकेने नागरिकांनी स्वच्छता नियमांचं पालन करून स्वच्छ आणि सुंदर नाशिक घडवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन देखील केलं। ब्युरो रिपोर्ट पंचनामा न्यूज नाशिक।